नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। काही वैदर्भीय खास रेसिपीज मी तुमच्याशी आतापर्यंत शेअर केल्या, त्याच्यापैकी आजची रेसिपी खूप वेगळी आणि स्पेशल आहे। ती फक्त वैदर्भीय असं म्हणता येणार नाही, ती खानदेशात किंवा मराठवाड्यात सुद्धा केली जाते। ती म्हणजे मेथी कांद्याचे अतिशय खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट असे धपाटे। ही वैदर्भीय रेसिपी जरी असली तरी सुद्धा ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये काही भाज्या सुद्धा ॲड केल्या जातात। पण एक बेसिक रेसिपी कशी आहे ती आज आपण बघणार आहोत। त्यासाठीचं जे साहित्य आहे ते आपण आधी बघूया। आता हे मेथी कांद्याचे धपाटे करण्यासाठी मी एक मोठं बाउल घेतलाय। आधी तुम्हाला साहित्य काय आहे ते दाखवते। हा मिसळणीचा डबा आपल्याला लागणार आहे। 3 प्रकारची पिठं आपल्याला याच्यात मी घेणार आहे। ही मी 1 वाटी कणिक घेतली आहे, म्हणजे आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ। त्याच्यानंतर हे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। त्याच्यानंतर हे बेसन घेतलं आहे पाव वाटी। ह्याचं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। याच्या व्यतिरिक्त तुम्ही नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ किंवा थोडी तांदूळ पिठी असं सुद्धा घेऊ शकता। तुम्ही ती पिठं एक्स्ट्रा घेऊ शकता, कमी घेऊ शकता आणि याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता। तर ही मी 3 पिठं घेतलेली आहे। ही चिरलेली मेथी आहे, ही खूप बारीक चिरली नाही आहे, ही मी आधी धुतली निवडून आणि मग चिरली आहे। हा कांदा मात्र मी एक अख्खा मोठा कांदा घेतला आणि तो खूप बारीक चिरला आहे, कारण आपल्याला ते थापायचे आहेत, त्याच्यामुळे हा बाहेर यायला नको म्हणून मी बारीक चिरला आहे। मीठ लागणार आहे, तेल लागणार आहे, हिंग लागेल आपल्याला, दही लागेल, एक साधारण 2-3 चमचे दही घेतलं आहे, हे पण तुम्ही कमी जास्त करू शकता। हे मी भाजलेलं जिरं घेतलं आहे, भाजून घेतलं आहे जिरं। त्याच्यानंतर हे आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचा खरडा करून घेतलेला आहे। धनेपूड आहे आणि थोडे तीळ आहेत आणि आपल्याला हे सगळं भिजवायला पाणी घेतलं आहे। तर आता आपल्याला आधी हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि मग आपण धपाटे करायला घेऊ। आता आपल्याला आधी ही कणिक घालायची याच्यामध्ये। मी सगळी घातली आहे। ज्वारीचं पीठ, बेसन घेतलंय, मिक्स करून घेतली ही पिठं। आता याच्यामध्ये आपल्याला मेथी घालायची। ही मी थोडी जास्ती चिरून घेतली आहे, किती लागते ती बघूया। आता ही सगळी घातली तरी चालेल असं मला वाटतंय, त्याच्यामध्ये मी अख्खी घातली। हा कांदा घालते आता। एवढा पुरेल असं मला वाटतं, एवढा ठेवून देते मी। आता थोडीशी हळद, थोडं तिखट, हा आलं, लसूण, हिरवी मिरचीचा खरडा, हाही मला वाटतं पूर्ण लागेल। ही धनेपूड पूर्ण 1 चमचा आहे। हे भाजलेलं जिरं आहे, मी म्हणूनच जिरेपूड घेतली नाही, कारण आपण भाजलेलं जिरंच घेतलं डायरेक्टली, ते घातलं। हे तीळ ऑप्शनल आहेत, तुम्ही घालायचे असतील तर घालू शकता किंवा नाही घातले तरी चालू शकतं। कधी कधी आपण हे थापताना वरून घातले तरी चालतात, पण मी याच्या आतच घालते। आता थोडं हिंग घालायचं, पाव चमचा घातलाय। आता या सगळ्याला बसेल असं मीठ घालायचं आहे। थोडं तेल सुद्धा घालायचं आहे याच्यामध्ये, साधारण 1 टेबलस्पून तेल घातलंय मी। आणि दही अगदी घालणं आवश्यक आहे। ज्यांना दही आवडत नाही ते आमचूर पावडर पण वापरू शकतात, पण मी असं सजेस्ट करेन की याच्यात जर दही घातलं तर याचा जो खुसखुशीतपणा आहे तो नेक्स्ट लेवल जातो, खूपच छान खुसखुशीतपणा येतो। आता हे सगळं छान आधी ढवळून घेऊया। आता हे छान मिक्स केलं आहे। आता आपल्याला हाताने छान भिजवून घ्यायचं आहे।
आणि हे घट्टसर नाही भिजवायचं, हे मी विशेष सांगते. हे थोडं जास्ती पाणी घालूनच भिजवायचं आपल्याला. हे बघा, मी थोडं जास्तीच पाणी घालते याच्यामध्ये. आता हे भिजवून झालं आहे. आपल्याला हे 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि मग आपण धपाटे करायला घेऊया. आता हा तवा मी तापत ठेवला आहे. याच्यावर थोडं तेल घालते. पण छान पसरवून घेऊया तेल. आता हे आपलं भिजवलेलं पीठ आहे. हे मी थोडंसं म्हणजे सैल भिजवण्याचं कारण तुम्हाला सांगते. गावाकडे ज्या पद्धतीने केलं जातं ती पद्धत मी तुम्हाला दाखवते. हे मलमलीचं कापड आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. म्हणजे हे स्वयंपाकासाठीच वापरलं जातं. पण तुम्ही घरातला एखादा न वापरलेला पांढरा रुमाल किंवा असं घेऊ शकता. हे थोडं पातळ असतं. हे मी भिजवून घेतलेला, पाणी लावलेलं आहे व्यवस्थित. याच्यावर आपल्याला हे धपाटे थापायचे. तर मी याच्यावर थोडंसं हाताला आधी तेल लावते. पीठ घेते आणि आता आपल्याला हे थापायचं आहे. हे कापडावर थापल्यामुळे काय होतं, जरा पातळ थापता येतं. म्हणून हे कापडावर थापत असावेत असं मला वाटतं. कारण आपण बटर पेपर, प्लॅस्टिकचा कागद किंवा डायरेक्ट तव्यावर जर थापलं तर तेवढं पातळ ते होत नाही, ते थालीपीठासारखं होतं. हे आपल्याला भरपूर, हे पाहे मी किती थोडा पाण्याचा हात घ्यायचा मधून आणि थापायचं. मी ह्याला मध्ये 3-4 अशी छिद्र पाडायची. आता हे याच्यावर टाकताना पुन्हा थोडंसं तेल टाकलं मी. आता मी याच्यावर कसं टाकते बघा. हे घेतलं, गॅस कमी केला आधी. आता याच्यावर परत पाणी टाकायचं थोडंसं, म्हणजे हे सुटून येतं बघा. वरनं थोडं तेल घालते आणि जे छिद्र केले त्याच्यात पण तेल घालते. असा एकदम छान धपाटा आपला टाकलेला आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवते. आता हे होऊ द्यायचं छान. थोडा गॅस कमीच ठेवला आहे मी. छान झाकलेलं आहे. 1-2 मिनिटांनी मी हे उलटवते. हे धपाटे गावोगावी केले जातात आणि सकाळची न्याहारी किंवा नाश्ता ह्याच्यावर असतो बरेचदा गावाकडे. हेल्दी असतात खूप खायला. मी हे उलटवून बघते. परफेक्ट. आता हे दुसरीकडनं आपण भाजतोय. छान खरपूस दोन्हीकडून भाजून घ्यायचे. ॲक्च्युली ज्या स्किल्ड असतात ना बायका गावाकडच्या, मला सांगायला आवडेल की हा सुद्धा धपाटा थोडासा जाडच झाला आहे माझ्याकडनं. अगदी थालीपीठा एवढा जाड नाही आहे, पण हा याच्याहून पातळ करतात त्या बायका. मी करताना जे आजीला किंवा माझ्या पणजीला बघितलेलं आहे ते याच्यापेक्षा असा एकदम पातळ करतात. ते त्यांचं स्किल आहे. आता मला करता करता ते स्किल येईल कधीतरी असं मला वाटतं आहे. पण आत्ता तरी हा इतपत पातळ झाला आहे. त्याचा एक छान घमघमाट सुगंध येतो आहे.
आता मी हा उलटवून बघते पुन्हा. अजून थोडा होण्याची गरज आहे. खरपूस झाला पाहिजे, दोन्हीकडनं भाजला गेला पाहिजे व्यवस्थित. मी गॅस मोठा केला. पदार्थ बनण्यासाठीचा जो वेळ असतो त्याला स्टँडिंग टाईम असं म्हणतात नवीन भाषेत, पण तो फार गरजेचा असतो. कारण तो जर दिला गेला नाही तर तुम्ही सगळी केलेली मेहनत वाया जाते आणि तो पदार्थ त्या पद्धतीने छान होत नाही. मग हे पहा किती छान भाजला गेला आहे बघा. आता हा खालून पण असाच होऊ देत. तो असा हाताने थापल्यामुळे बरोबर तसे त्याला छान परतल्या गेल्याचे डाग पडलेत, ते इतके छान दिसतात. आता हा झालेला आहे आपला. मी हा काढून घेते प्लेटवर. हे बघा छान झालेला आहे एकदम. मेथी कांद्याचा धपाटा कसा झाला मी टेस्ट करून बघते. माझा खूप आवडीचा पदार्थ आहे. आवडीचे पदार्थ खूप आहेत माझे, त्यातला हा एक असं म्हणता येईल. हां, मी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे याच्याबरोबर लोणी मॅन्डेटरी आहे. म्हणजे लोण्याबरोबरच हे छान लागतात जास्ती. साजूक तूप पण घेतलं तर चालतं, पण लोणी पाहिजे. आजीची आठवण आली. किंवा नागपूर साईडला आम्ही जेव्हा म्हणजे बाय रोड आम्ही कारनी वगैरे जातो तेव्हा कुठेतरी तिथल्या मधल्या ठिकाणी असे धपाटे करून देणाऱ्या बायका दिसतात आपल्याला, की त्यांचा स्टॉल लावला आहे आणि लोणी धपाटे करून देतात. इथे पण करत असतीलच आता, कारण आता फूड हे ग्लोबली सगळीकडे मिळायला लागलं आहे सगळं. पण हे मेथी कांद्याचे धपाटे विदर्भात खूप सुंदर मिळतात. अर्थात याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या पण घालू शकता. हे मी मेथी आणि कांद्याचे केलेले आहेत. तसे तुम्ही त्याच्यात गाजर घालू शकता किंवा कुठल्या पालेभाज्या, पालक वगैरे सुद्धा घालू शकता. हे तुम्ही घरी नक्की करून बघा. माझी खात्री आहे की तुम्हाला हे खूप आवडतील. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.